नमस्कार. मराठी माती चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एक नवीन कथा. आजच्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे 100 रुपये. 7वीत असेन मी. दुकानाजवळून जात असताना 100 रुपयांची नोट सापडली. भीत उचलली आणि खिशात ठेवली. पण खर्च कसे करायचे, कारण त्यावेळी 25 पैशात मुठभर गोळ्या मिळायच्या. 8-10 दिवस पैसे तसेच ठेवले. नंतर माझ्या आधोळी यात्रा होती, तिकडे गेलो होतो. मावस भाऊ लहान होता, त्याला पैसे सुट्टे करायला सांगितले. तो एका दुकानात गेला आणि सुट्टे करून आला. दुकानदाराने 20-20च्या 5 नोटा दिल्या घाईघाईत. आता तर प्रश्न गंभीर बनला होता. यात्रेत कसेबसे 15 रुपये खर्च केले, तेही दोघात. नंतर गावाला आलो. खिशात 85 रुपये शिल्लक. काय करायचे ते लक्षात येत नव्हते. घरी सांगितले तर आत्तापर्यंत का बोलला नाही म्हणून मार पडणार. दुसऱ्या दिवसापासून माझ्या मित्रांची अक्षरशः चंगळ सुरू झाली होती. तरीही किती पैसे माझ्याकडे आहेत ते सांगता येत नव्हते, कारण कुणी फुटले तर आपण फुटेस्तोवर मार खाणार याची हमी. रोज कुल्फी काय आणि चॉकलेट काय, मज्जाच मज्जा. पण घरात आलो की हळूहळू चालायला लागायचे, कारण खिशातील चिल्लर वाजायची फार मोठी भीती होती. 8-10 दिवस कसेबसे 20 रुपये खर्च केले. खिशात अजूनही 65 रुपये बाकी. आता तर मित्रांवरही खर्च करता येईनात, कारण आत्तासारखा पॉकेट मनीचा फंडा त्यावेळी नव्हता. नशिबाने साथ दिली. शाळेत सरांनी फीचे 20 रुपये आणायला सांगितले. सगळ्यात अगोदर मीच भरले. सरांनी थोडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले, कारण इतक्या लवकर फीचे पैसे घरून कधीच मिळत नव्हते. आता 45 रुपये शिल्लक होते. अर्धा पडाव जिंकलो होतो, कारण 20-25 दिवसात 55 रुपये खर्च करण्यात यशस्वी झालो होतो. पुढच्या 20 दिवसात हा याचा प्रश्न सुटणार याची खात्री पटली होती. पण नशिबात वेगळेच लिहिले होते. झाले असे, माझे वडील एका वर्गमित्राच्या घरी बसले होते आणि तो रडून घरी सांगत होता, फीचे पैसे सगळ्यांनी भरले. मला सर बोलतात, नशीब बलवत तर तो अ तुकडीत होता आणि मी ब तुकडीत. वडील घरी आले. मला फीबद्दल विचारले. मी बोललो. तुम्ही रागवणार म्हणून मी नाही मागितले. वडिलांनी 22 रुपये दिले. 20 रुपये फीचे, 2 रुपये खाऊसाठी. मी खाऊचे पैसे नको नको म्हणत होतो, तरी मिळालेच. अक्षरशः वैतागून गेलो होतो. पैशाने भंडावून सोडले होते मला. मी खर्च करायला पाहत होतो आणि ते परत परत येत होते. माणूस अडचणीत सापडला तरच देव आठवतो. मलाही तो आठवला. तडक मंदिर गाठले. मारुतीरायापुढे 10 रुपये आणि महादेवापुढे 10 रुपये ठेवले आणि कळवळून प्रार्थना केली, देवा काही कर, पण संपव हे पैसे. परत कधीच नाही उचलणार पैसे सापडले तरीही. नंतर कसेबसे बाकीचे पैसे संपवले. आजही ती वेळ आठवली तर हसू येतं. आज कितीही पैसा आला तरी पुरत नाही. तेव्हा मात्र संपत नव्हते. कोणीतरी बरोबर म्हटले, लहानपणी आईवडिलांच्या पैशावर सगळ्या गरजा भागायच्या आणि आज स्वतःच्या पैशात पोटसुद्धा कसेबसे भरते. कथा आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.